तर माऊली, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये। तुम्हाला माहीत आहे की आता उद्याला श्रींचा 148वा प्रकट दिन सोहळा आपण सगळे साजरा करणार आहोत। परंतु महाराज प्रगट कुठं झाले, महाराजांची प्रगट होण्याची कथा काय आहे, हे मी तुम्हाला आज या मोठ्या ब्लॉगच्या माध्यमातून सांगणार आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। खरं तर या गावात असलेल्या प्राचीन शिवाच्या मंदिरामुळे या गावाचं नाव शिवगाव असं पडलं। पुढे याचाच अपभ्रंश होऊन या गावाचे नाव शेगाव असे पडले। खामगाव तालुक्यातील हे शेगाव गाव तर लहानच होते, पण या गावाची ख्याती खूप मोठी होती। या शेगाव नामक सरोवरात श्री गजानन नामक कमळपुष्प उदयाला आले व या गावाचे नाव जन्मोजन्मांतरासाठी अजरामर झाले। तुम्ही विचार करा की आज जर या शेगावात गजानन महाराज नसते तर या शेगावकडे कोण पाहिलं असतं। ज्याप्रमाणे माडीमध्ये मेरुमणी लावल्याने माळ पूर्णत्वात जाते, त्याचप्रमाणे सद्गुरू गजानन महाराजांच्या आगमनाने हे प्रत्येक गोष्टीत अपूर्ण असलेले शेगाव संपूर्ण झाले। ते म्हणतात ना, योग योगेश्वर हाची एक जाना, शेगावीचा राणा गजान। या ठिकाणी श्री देवीदास पातुरकर यांच्या मुलाच्या ऋतुशांतीचा कार्यक्रम होता आणि त्यानिमित्त जेवणाच्या पंक्ती उठत होत्या। 23 फेब्रुवारीच्या दिवशी सद्गुरू गजानन महाराज प्रथमतः याच ठिकाणी शेगावात दिसले होते। या लीलेचं वर्णन एका भक्तिगीतामध्ये असं येते की माघ सप्तमी दिनी एक सदिनी पंक्तीवर पंक्ती उठती, दूर फेकल्या पत्राळावरी एक योगी उष्टे खाती, दृश्य पाहुनी बंकटलाल न कळत त्या जवळी आले, कोण कुठला तू नाव काय तुझे नम्रपणी त्यासी पुसले, शिवपुत्र माझे नाव गजानन ऐसे संत ते वदले, गणगण गणात बोते। एक तरुण दिगंबर विदेही व तेजपुंज मूर्ती देवीदास पातुरकर यांच्या मठाबाहेर पडलेल्या उष्ट्या पत्रावडीवरील शितेवेतून खाताना दिसली। नंतर गाई गुरांना पिण्यास ठेवलेल्या हौदातील पाणी पिऊन निघून गेली। तेव्हा त्यांची लक्षणं पाहून हे थोर संत व योगी पुरुष असल्याची जाणीव बंकटलालांना झाली। त्यानंतर महाराजांचे विविध लीला प्रसंग अनेक भाविक भक्तांनी या शेगावात अनुभवले। एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची, या विदेही संताला कोणत्याही उपाधीची गरज नव्हती। त्यांच्याजवळ पाणी पिण्याकरिता एक भोपळा होता आणि हातात कच्ची चिलीम जी त्यांची स्वीकृत होती। नासाग्र दृष्टी मुद्रा शांत, तपोबल अंगी झळकत, प्राचीच्या बाल रविवत वर्णन किती करावे। ऐन तारुण्याभितरी सद्गुरू गजानन महाराज शेगावे आले, जणू काही सूर्य उदयाच्या वेळेस होणारा सूर्याचा कोवळा प्रकाश। उष्टे अन्न खाण्यामागचे कारण म्हणजे लोकांना अन्नाचं महत्व कळावं। या शेगावला हे संतरत्न लाभले आणि या शेगावचे जणू काही पंढरपूरच झाले। माघ सप्तमीच्या दिवशी या शेगाव रूपी सरोवरात श्री गजानन रूपी कमळपुष्प उदयाला आले। खऱ्या अर्थाने भक्तांचे संकट दूर करण्याकरिता, भक्तांच्या संकटात धावून येण्याकरिता, ज्यांची कोणतीही दिनचर्या नव्हती, ज्यांच्याजवळ तुम्ही आम्हीचा लहान मोठ्याचा भेद नव्हता। आज महाराज कुठे आहेत? आज महाराज आहेत तुमच्या माझ्या हृदयात, या मंदिराच्या प्रत्येक खांबात, या मंदिराच्या प्रत्येक सेवेकऱ्यात, या शेगाव शहराच्या प्रत्येक गल्लीत आज महाराज आहेत। प्रत्येकाच्या मनात आज महाराज आहेत, कणाकणात आज महाराज आहेत। महाराजांना पाहण्याकरिता तुम्हाला कोणत्याही मंदिरात जाण्याची गरज नाही। आपल्या अंतर्भागात, आपल्या अंतररंगात, आपल्या अंतर्देहात तुम्ही झाकून पहा, आज तुम्हाला महाराजांचे दर्शन नक्कीच होतील। ज्याप्रमाणे माळा उविण्यानंतर त्यामध्ये आपण मेरुमणी टाकतो आणि ते माळ पूर्णत्वास जाते, त्याचप्रमाणे सद्गुरू गजानन महाराजांच्या अवतार कार्याने हे अधुरे असलेले शेगाव पूर्णत्वास गेले। धन्य ही शेगाव भूमी, जिने श्रींच्या लीला आपले डोळे भरभरून पाहिल्या आणि या समाधी मंदिरात आल्यानंतर तुम्हाला या गोष्टीची प्रचिती येऊ शकते। आपल्या शेगावला लाभलेल्या या संतरूपी अनमोल रत्नाचा ठेवा आपण जतन केला पाहिजे। ते म्हणतात ना, काशी गेलो मथुरा गेलो, गेलो मी द्वारका, पण नाही जगी संत ऐसा गजानना सारखा। श्री गजानन महाराज शेगावला लाभले हे शेगावचे भाग्य आणि आपण या शेगावच्या परिसरात जन्माला आलो हे आपले भाग्य। माघ सप्तमीच्या दिवशी वद्य पक्षी शेगावाशी, हा उदय पावला ज्ञानराशी, पदनता ते तरावया। श्री गजानन महाराजांच्या अवताराने हा खेडेगाव असलेला शेगाव याचे रूपांतर स्वर्गलोकात झाले व या छोट्याशा खेडेगावाची दखल संपूर्ण जगभरात घेतल्या जाऊ लागली। ही श्रींची लीला। स्वर्गीचे वैभव भुवरी शेगाव, गजानन देव विराजित। संत कवी श्री दासगणू महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात, वारी शेगावाची करी जो का भक्त, तयासी अनंत सांभाळेल। तुम्ही एक शेगावची वारी करा, सद्गुरू गजानन महाराज जन्मोजन्मांतरपर्यंत तुमचं रक्षण करतील, तुमचं सांभाळ करतील। खरा भक्ती व भाव ठेवल्यास आजही सद्गुरू गजानन महाराज या शेगावातच आहे याची प्रचिती तुम्ही घेऊ शकता। श्रींच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून लोकांना आपल्या महाराजांचं चरित्र माहिती पडेल। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। जय गजानन माऊली।